पुन्हा एकदा लेक व्ह्यू है ना. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदरच्या दिवशी सुंदर सुरुवात. आजच्या दिवशी सुरुवात पण आपल्या गोव्यामधूनच झालंय. कसं आलं, परवा आपण आलो, काल पूर्ण फिरलो. काल एवढा उन्हाचा वैताग आला होता. हे सकाळचं उन्हात चांगलं असतं, दुपारनंतर अक्षरशः हालत बेकार. रस्ता चुकलो तर गेलो दुसरीकडे मॅप वरती. त्यात ती गाडी खतरनाक, भाई खतरनाक, सगळा विषयच खतरनाक होता कालचा. एन्जॉय केलं. आता निघतो इथून. आता समजा मालवणला, आता डायरेक्ट मालवण काही इथून जवळ आहे, पण आपण बाहेरून हायवेला जा. तुम्हाला तेच बोललो, जाताना लोकेशनची मजा आहे. कारण का येताना आपण डायरेक्ट हायवे आलो, आता आतल्या रूटने आलो. हायवे पण आहे, पण हायवे परत सेम जा, परत आतमध्ये घुसा नको. आता आतल्या रूटनेच पूर्ण जाऊ आणि नजारे बघायला एकदम मजा येईल. त्यामुळे ते सगळं एन्जॉय करत जाऊया आपण आतल्या रूटने. आता मालवणला पोहोचू. आज मालवण एक्सप्लोर करू. उद्या सकाळी आपण निघणार आहोत. निघताना मध्ये कुणकेश्वर वगैरे कसं भेटतंय आपल्या त्यानुसार आपण पोहोचू गणपतीपुळेला. आणि गणपतीपुळेवर निघालो ना की मध्ये आहेत एक दोन स्पॉट. जर टाइम असेल तेव्हा आपण घरी जाणार रिटर्न, तर ते बघत बघत जाऊया. तर बघू कसे ऍडजस्ट होते. कारण आपण आपल्या रूटने जाणार, बाहेरून नाही येणार. मग आपल्या फेरीबोट पण त्या टाइमात भेटल्या पाहिजेत. नाही भेटलं ना प्रॉब्लेम काय नाही, पण परत मग तसं रोडने फिरून जायला लागेल, असा विषय आहे. तर आता झालंय जवळपास किती वाजले, 9:20 झाले. निघालोय. नाश्ता आता नाहीच करत, थोडा मध्ये रस्त्यात कुठेतरी करू. पण 99 किलोमीटर 99-100 किलोमीटर जायचं फक्त. 50 किलोमीटर चालले तर नाश्ता करू आणि मग डायरेक्ट स्टेला. त्याला मला फोन केला, म्हणलं आम्ही येतोय. ओके तर चलो, बाकी रेडी. एकदा नजाऱ्याला परत एकदा बाय बाय करू. मस्त होता आणि प्रॉपर्टी पण एकदम मस्त होती, भारी होती. म्हणजे पैसे भरल्याप्रमाणे पैसे वर्थ होते. फिरून हेच करून झालं. ओके चलो निघूया. सामान वगैरे पॅक आहे. रूम सर्व्हिसला फोन करतो. या ओके. सो बाईक पण रेडी. बाईकचा वॉर्मअप केला, जरा कोरो स्टार्ट केली. शाईन स्प्रे मारत जाऊ, पण बघता हाय लूप काही एवढं विशेष नाही, म्हणून मग ठीक आहे. बॅग घेऊया आणि निघूया आता. आणि हे सगळे पार्किंग आहे ते बघा इकडं. रेंटवाल्या पण गाड्या आहेत मोस्ट ऑफ, आणि ह्या सगळ्या अशा आहेत. आणि ही अशी प्रॉपर्टी होती आपली तिकडे पलीकडे, पण मस्त ब्युटिफुल प्रॉपर्टी होती. चलो बाय चलो, फायनली निघालो. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात आफ्टर लॉंग टाइम. नाही 2 दिवसानंतर. बाईकवर जी मजा आहे ना भाई, ती अशी फिरायला मजाच येत नाही. आणि प्रॉपर गेअरअप झालं ना का तर अजूनच वेगळी मजा येते. आणि मग चढून निघालो. आता कसे 2 लोकेशन लावले आतून जाण्यासाठी. ते पहिलं लोकेशन आपलं 27 किलोमीटर आहे, त्याच्या पुढून जाऊया. कारण कसं होतं, आतून जायचं असलं ना की डायरेक्ट ते आपलं लोकेशनचं नाव टाकलं तर मग ते आतून रस्ता दाखवत नाही, तो हायवेनेच दाखवतो आपल्याला जायचं आतून. कारण आतल्या रस्त्यांना जी मजा आहे ना, व्ह्यू ना, जे व्ह्यू भेटतात रस्त्यात ते खतरनाक. कोणतरी फोन आला यार, ब्लूटूथला कनेक्ट करायला पाहिजे. कोण फोन करते बघू दे. कोणतरी फोन आला. फोन केला होता स्कूटीवाल्यांनी. काय दादा स्कूटी देत नाही का रिटर्न? अरे मी बोललो भावा रात्रीच दिली रे, कारण सकाळी आम्हाला जायचं होतं. ते ठेवून आम्ही काय करणार, रात्रीच तुझ्या माणसाकडे दिली. ते बोलते ठीक आहे काहीच हरकत नाही. त्यासाठी फोन आला होता. झोमॅटोवाला चाललाय सकाळी नाश्ता डिलिव्हर करायला. हो 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 हो. गाडीवर बसल्यावर मजा देते यार, मजा देते. काय करू, पेट्रोल आहे अर्धी टाकीत आहे, आरामात पोहतो मी 100 किलोमीटर, का हरकत नाही. टाकू की नको तोच मला प्रश्न पडला आता. क्या करेंगे, नाही तर गाडी का आपली पूर्ण आरामात जाईल. गाडीची अरे बाळा कुठं चालला, इंडिकेटर बघते आता. त्यांनी लेफ्ट साईड दाखवल्यानं तुम्ही कुठं घुसता. तसे आपल्याकडे मुंबईला रायडर येत ना, तसे रायडरच नाही इकडे रे. सगळे हळू गाडी चालवते एकदम ममत्यासारखी. आपल्याकडे असेल तर भाषा आहेत आपल्याकडे सगळे. चलो भाई चलो, बाय बाय गोवा, फिर कभी आएंगे. एक माणूस आमचा बोलतोय की आपण पण प्लॅन करू. मी करा प्लॅन. त्याचा काय, घर न सुटत ना देव न भेटत तशी गत आहे रे बाबा. काही जण फक्त नुसते प्लॅन करू आले असतात, बाहेर निघाल नको. मग यांना कसं काय होणार सगळ्या गोष्टी. इथं जाऊ दे पेट्रोल पंप दिसलं थांबू काय नको, जाऊ दे अर्धे टाके. 4 तर आहे, पोहोचू बोलू तिकडेच टाकू. किती आहे इथं पेट्रोल? 96 आहे. आणि आपल्या इथं काहीतरी 104 आहे. 104 आणि वरती. म्हणजे इकडं तिकडं 96, 4 आणि ते 4 वरचे. जवळपास 8-8.5 रुपयाचा फरक आहे पेट्रोलमध्ये, जास्त नाही. आता इथं मध्येच परत पंप नाही आता कुठे. एकदा आलो काय मला वाटते, हां माझ्या माहितीत तरी. कारण आम्ही लास्ट टाइम पण असेच आलो होतो आतल्या रूटने. चलो सरळ जायचं आपल्याला.
आता हे असं काल आहे ना, काल तेच बोलतो, काल चुका काय झाली, ते ओल्ड गोवा म्युझियम टाकायचं होतं म्हणजे तो चर्च गोवा टाकायचं होतं मध्ये, पण डायरेक्ट ओल्ड चर्च टाकला. तर तो 28 किलोमीटरला आहे ना, जुनावाला कुठला चर्च होता तो दाखवला. तर गाडी घेऊन तिकडे गेलो, ती गाडी एवढी मंदी, चालत नाही. अरे मी बोललो जगमारून घेतल्यानंतर असं वाटलं आपलीच गाडी असली तर पटापट तेवढा. मग तिकडे गेलो, मग तिकडून रिटर्न 28 किलोमीटर मग पंजाबमध्ये परत तो चर्च आहे, ते तिकडे येईपर्यंत किती 1-1.5 तास परत रिटर्न जायला अर्धा पाऊण तास गेला तो वेगळा. असा जास्त ट्रॅव्हलिंगमध्येच गेला काम. पण बघा एवढी आवड असतं आपण फिरत नाही. बघा ही जी छोटी मुलगी लेडीज आहे मला वाटतं, छोटी मुलगी बघा कशी मागं बसली आहे ना. आणि आपल्या लोकांना बाहेर पडायला नको, हे बाहेर आपल्याला इथं बघा म्हणजे हे बाहेरचे लोक येऊन आपल्याकडे एक्सप्लोर करतात सगळ्या गोष्टी. आणि त्यांना आपल्याकडल्या काय बोलतात आपलं जी हे आहे ना भारत देशाची संस्कृती त्याच्यामध्ये जाम इंटरेस्ट आहे. केवढीशी छोटी पोरगी घेऊन फिरतात ना, हे मेन आहे हो. असं नाही प्रत्येक वेळी पैसा हवाय मान्य आहे फिरायला, पण जे काय असेल ना आपण बोलतो ना अरे मी एवढे वाचवी नंतर असं करू तसं, नंतर तो कधीच येत नाही. जे असेल ते आत्ता. हे बघा ही पण छोटी मुलगी आहे बघा, आहे ना, हे बघा पुढे पण आहे. असं आहे हो, जाम फॉरेनर लोक तर भरपूरच येतात. पैसा कमवू आणि नंतर ना एकदा टाईम गेलं ना का गेलं. ज्या वेळेला जी गोष्ट तुम्हाला करायला भेटत ना त्यावेळेला करा. मी नेहमी सांगेन ज्या वेळेला भेटत तेव्हा करा. एकदा ते टाईम गेलं निघून का परत तुम्हाला ती संधी येणार नाही लाईफमध्ये. पैसा कमवून जाऊ, अरे भले करोडपती आहेत पण त्यांना श्वास घ्यायला पण टाईम नाही, एवढं त्यांच्याकडे शेड्यूल बिझी असतं. काय उपयोग आहे पैसा कमवून पण त्याचा उपभोग घेता आला पाहिजे, नाही तर मतलब नाही. त्याच्यामुळं करा, ज्यावेळेला तुम्हाला जी गोष्ट भेटते ना त्यावेळेला करा, फिरा, ट्रॅव्हलिंग करा. बाहेर पडाल ना तर नवीन लोक नवीन गोष्टी सगळ्या शिकायला भेटतात आणि आपण ॲटोमॅटिक पुढे होत जातो. कळतं कल्चर कसं आहे, बाहेर काय चालतं आहे काय नाही. नाही तर आपल्या 4 रेषेच्या आतमध्ये राहून आहे ना कुठल्या गोष्टी कळत नाही. त्याच्यामुळं एक्सप्लोर करा गोष्टी. काय भारी नजर येते यार. ड्रोनची एक कमी आहे, आपण ड्रोन घेऊ. मी मला वाटतं ड्रोन पण एक घेऊ. एवढे भारी नजरे आपण कव्हर करतो ना, दाखवता येत नाही. कारण गोप्रो किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यातून ते नजरे आहेत ना काय बोलतात एक्सप्लोर नाही होऊ शकत. त्यासाठी प्रॉपरच पाहिजे. तर जायचं आपल्याला राईटला. तेच या रूटनेच आलो होतो पूर्ण, म्हणजे इकडं आलो होतो. इकडं एक आहे ते ओल्ड चर्च. आता रस्त्याचं लागलं ना तर तुम्हाला मी दाखवतो तो चर्च बघायला आलो. उगाच एवढा बिनकामाचा 28 किलोमीटर. तेच मी बोललो कारण लास्ट टाइम मी गेलो होतो बोलो मस्त हायवेने रस्ता आहे आणि हा असा कसा आला. आणि जाता नाही ना पूर्ण परत गावातून भीक मागत नेला मॅपने आतून आणि अजून वाट लागली. आता बघा आता परत घाट चालू झाला. आता इथून आम्ही टर्न मारला ना वरती, काल तिकडे गेलो होतो पूर्ण खालच्या साईडला, तिकडे ओल्ड चर्च आहे त्या खालच्या साईडला. आता आम्ही इकडे वरती आलो आपण या साईडला. इथं कसं जर आतला रूट असला ना थोडं लक्ष आपलं लागून राहतं. आणि हायवेला सरळ आहे ना एक टायमानंतर कंटाळा येतो रे बाबा. मंदिर चेक करा आता, भारी यार, सगळं भारी. हे पण बघा इकडं सुंदर मंदिर आहे. एक आहे का 3च माहीत नाही मला. श्री देव सत्तेश्वर भगवती असं काहीतरी आहे. हे बघा केवढं मोठं मंदिर. आणि इकडे कोकणात कसं होतं सगळे जुने एकदम भारी वाटतात. वाई पूर्ण ते. ह्या गोष्टी हायवेला मिस करतो आपण, जे आतमधून बघायला भेटतं. काही जण आहेत ना आता हा पुढं 4 व्हीलरवाला रेंटवरची गाडी दिसते घेतलेली, येऊन गाडी घेतात ना रेंटवर, जमतच नाही. आता मागं एवढी जागा तरी त्या बाईकवर बोलला तो बाईक काढ बोलते, तर तो पण हसायला लागला. समोर तर सांगते इकडे घे त्यांना जमतच नाही गाडी चालवायला. नाही जमत तर घेता कशाला. एक लोक विषय खोल करून टाकतात. आम्हाला जाऊ दे पुढं तुरा. आता इकडच्या बॉर्डर एरियाला आलो, गोवा महाराष्ट्र बॉर्डरला. आणि तो ब्रिज उलटून गेलो की त्यांची चेकपोस्ट लागलं, मग डायरेक्ट महाराष्ट्रात उतरलो. इथंही आपल्याला जायचं आहे राईटला जायचं. राईटला लास्ट टाइम तिकडे त्या खालच्या रोडला गेलो होतो काल. आधी त्याच्याकडे मॅप चालू होता आणि हा पोचला इकडं. मला आलाच ना मिळालो. मी गेलो सरळ, मला सरळ जायचं आहे. नंतर बघतो हा हे आहे राईट.
नाही बघा आता ही इथं झाली का झाली. इथं सर्वांची चेकिंग होतं कारण गोव्यात दारू स्वस्त, कोण आणतंय कोण ना आणतंय. शक्यतो बाईकवरनं अडवत नाही, कारवरनं अडवतात. पण असं बोललो ना का असं उलटा होतं कधी पण. अरे इथं काय पपई, अरे वा एकदम ताजे ताजे आहेत. काका चालवा गाडी, कधी चालायची. आता चालव का नंतर चालवा अशी कंडिशन आहे काकांची. हे बघ हे चेकपोस्ट आहे. हां हे बघा इथं सगळं लावलेत बोर्ड. चलो वेलकम टू महाराष्ट्र. परत एकदा गोव्यातून आता आलो महाराष्ट्रामध्ये. आता फक्त बघाल ना आता 66 किलोमीटर आहे, 1 तास 26 मिनिटात पोहोचून जाऊ. आणि हे का अंतर तेच बोलतो, जास्त लांब नाही आहे, जवळ आहे एकदम आहे. आणि रस्ते पण आता मध्ये येतात चालू. असे रोड असेल कसं रस्त्यावरती फोकस बनून राहतो ना, त्या हायवेला कंटाळा येतो. हो काका चालवा. तारकर्ली, सागरेश्वर सरळ. अरे वा काय काय फळं आहेत, फ्रेश आहेत एकदम फ्रेश. इकडे आल्यावर परत वाईफ चेंज झाली पूर्ण, आपल्यासारखी वाईफ झाली. महाराष्ट्र 07 आणि 08 आहे बरोबर. 8ला 09 पण इथला नाही का माहिती नाही, कारण 3 नंबर दिसतात. श्री देव वेतोबा संस्था आरवलीला पोचलो. इकडं आहे मंदिर. असं रस्त्यात तसे भरपूर मंदिर लागतात, पण प्रत्येक गोष्ट बघणं आपल्याला पॉसिबल नाही तेवढं. पण हे बघ इथून फोटो कसले तर भारी भारी लोकेशन भेटतात. हे बघ इथून काहीतरी यांचा प्रोग्राम दिसतोय. अरे हा काय गाडीवाला असा उलटा गेला देवळात. लाईट बिट लावले सगळं, पोरं वगैरे टी शर्ट घालून आहे सगळेजण मॅचिंगवाले. इकडं पूर्ण गावागावातून ना हा रूट आहे, त्याची मजाच वेगळी आहे. एकदम घरं साईडला, रस्ता जवळून, फीलच वेगळा आहे. सध्या आंब्यांची झाडं लागतात ना, काय आंब्यांना मोहर पकडलेत 1 नंबर. हे बघा समोर बघा वरती सगळे भरलेत. हे बघ लाईनीत, हे बघ आयुष्याबाद 1 नंबर सगळे भरले आंब्याला मोहर. दुसऱ्याने काजरी झाडं भरपूर. आता ह्याच रोडला आपण तिकडून आलो असतो ना तर ती मजा नसती आली एवढी, कारण ती वाईबच नसती भेटते आपल्याला, जे असं आपण बघत येतोय. मम्मी काय घेऊन येऊ का? हे बघ बाजार लागलाय. इकडं मच्छी, इकडं कांदे बटाटे. इकडं पण कशी आपल्यासारखी फ्रेश. आयला ताई बघ, ताईचा स्पीड बघ काय वाढला भाई, खतरनाक चालवतात. आयला माझी वसुंधरा अभियान आहे रे इकडं, टायरमध्ये लावला आहे माझी वसुंधरा अभियान. ब्लॅक पॅन्थर MH15. इकडे यांचा बस स्टँड आहे. इकडं जागांचं कसं असतं ना, यांच्या बाउंड्री बघा, दगडा जाऊन अशी बाउंड्री कधी असतं प्रत्येकाची. इकडं पण जागा विकणे आहे. इकडं पण सुरुवात झाली आपल्यासारखी. आपल्यानंतर इकडचा नंबर येणार आहे, सेम कंडिशन. कारण सगळेजण जे आलेत ते बरोबर हुशार डोक्याने आपली इथून सुरुवात केलं आहे, म्हणून ते कनेक्टिव्हिटी करतात. ते आपल्या लोकांना वाटतं आपल्या लोकांसाठी करतात, पण आपल्या लोकांसाठी काय नाही करत, ते त्यांच्यासाठी करतात. आणि बरोबर असं करत हे इकडे येतील खालपर्यंत. आपल्याकडलीच गाडी आहे MH06. आपल्याकडलाच आहे कोणतरी MH06. हे चेक करा. आता इथं खरे ड्रोनची गरज होती, 1 नंबर यार. पण ते भारी दोरी साईडला आलो मालवणमध्ये. आता आलो कारण का आता हे बघा घरं दिसायला लागले लांब. इथं कसं होतं ते मधला पट्टा सामसूम येतो, परत गाव आलो की सगळं प्रॉपर दिसायला लागतं. ते बघा तिकडं आहे ना, घरं दिसायला लागले सगळं. पोचलो. वेलकम टू मालवण. माझ्याबरोबर तुमचं पण स्वागत आहे. आता डायरेक्ट रूम शोधत जावे आणि बघूया कुठं आहे ते. तो काय तो बघ, मालवण फोर्ट दिसतो इथून. कॅमेरा दिसला की ना माहीत नाही. काहीतरी आता उत्सव झाला. हां भराडी देवीचा उत्सव होता ना, तेव्हाच रांगोळी गाड्या दिसतात पूर्ण रोडला.
आता पूर्ण खाली आलो आपण उतरून. हे बघ, हा एक कुठचा रूम आहे ना, तो एकदम छोटासा आहे. इकडे काय नाही जास्त असा. हा इकडे AC लागलेला आहे आणि हे इकडं वॉशरूम आहे. असं आहे ना. रेडी झालो मस्त पैकी. काय करतो तर पहिला आहे ना भारती देवीला लागतं. भारती देवीला जाऊया. त्याच्यामध्ये काजूची फॅक्टरी पण लागते. तर काजू पण घेऊ, काजू काय ते बघू, ते करू आणि मग नंतर मग बोलू जेवणाचा काय तो विषय करू. कारण पहिल्यांदा तेव्हा जाऊ शकूया आणि मग बाकीच्या गोष्टी मग संध्याकाळी बीचवर वगैरे जाऊया आणि मग उद्या आपल्याला इथून परत येऊन मग पुढे वर्षभर जायचं आहे. असं सगळं प्लॅन आहे. आधी स्टे होता म्हणून तर डायरेक्ट अजून पुढे बोलतो. जवळपास आहे ना 2:20 झाले. आता पोचले अंगणेवाडीला. ना अंगणेवाडीचं काय माहितीये का, यात्रा होती ना आता, ते बघा ते सगळं मंडई टप्प्याचं. आताच यात्रा संपली मला वाटते, काही 2-4 दिवस झाले असतील. पण मोठी यात्रा होती ती. मला वाटतं दर्शनाची लाईन तर बघा तर तिकडे एंट्री बसून आहे. असं आहे सगळं. कारण कोमल आपली इकडची आहे ना, ते मला बोललेली आहे म्हणून. पण त्यावेळेला आपण नव्हतो, आपलं इथं काम चालू होतं. मी नंतर मी येणारच आहे. आता आपली फेरी झाली. चलो बघा आता इथूनच जाता की काय, खालून आहे एंट्री देवळातून. आता आहे ना निघालो, प्रसाद वगैरे इथून घेतला. आता काय करतोय, आता एक ते दुसरं इथलं आहे ना, मला वाटतं मालवणमध्ये जायचं. सो ते एक शंकराचं आहे ना आपलं, ते काय बोलतो शिवलिंग आहे. ते पण जाम तिथलं ते व्हिडिओ वगैरे जाम व्हायरल झाला. ते इथंच कुठेतरी ते बघतोय. जवळ जर असलं ना तर मग जातो तिकडे, नाहीतर मग रिटर्न परत मालवणला. मग काहीतरी जेवायचं बघ. म्हणजे इथून तिकडे जे बोलतात ना, बोलावा आल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही, ते खरी आहे. आज मालवणला आलतो, पण आजचा प्लॅन इथे येण्याचा नव्हता किंवा आमच्या लिस्टमध्ये पण नव्हतं. पण अचानक आज नेमका आजचा दिवस आहे महाशिवरात्री, आणि जे मालवणमधलं फेमस शिवलिंग आहे ना, ते बघण्यासाठी इथे पोचलो. म्हणजे शंकराचा आज बोलावा आला यार, एवढं प्रसन्न वाटलं ना, एक नंबर. जवळपास 4 वाजले. मगाशी तिकडे गेलो ना अंगणवाडीला गेलो, येताना बोललो काजू फॅक्टरी बंद होती. त्यांना फोन लावला, 4 वाजता ओपन होईल, कारण आज आहे महाशिवरात्री ना, सकाळी बंद होती. आणि अचानक प्लॅन झाला, म्हणजे लक्षात नव्हतं ते इकडे यायचं, की लिस्ट मध्ये पण नाही. पण आज नेमकं महाशिवरात्री म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट बोलावा आला का ती गोष्ट घडते, आणि त्यावेळेला येईल तेव्हाच. कारण मग नंतर मग ते हे लक्षात आलं, बोललं हे इथलं शिवलिंग आहे. मग हे आता बघायला पण खरंच सुंदर आणि मनाला एवढं प्रसन्न वाटलं. आज महाशिवरात्री कसं तिथलं जास्त व्हिडिओ नीट काढता आला नाही, म्हणजे गडबड होती, माणसं होते, त्याच्यामुळं ते बोलले जास्त हे काय करू नका. ठीक आहे, तरी पण काही ते तिला व्हिडिओ काढून द्या, असं काय नाही. हे कुठलं ते प्रायव्हेट फाउंडेशनचं आहे, पण एक नंबर आहे. तुम्ही येता ना इकडं मालवणला, हे सिंधुदुर्गमध्ये येतं, तुम्ही जाऊन बघू शकता यार, मजा आलं मस्त. तर इथं सरबत पिया झालो, सरबत पिऊया आणि आता डायरेक्ट जेवायचं वगैरे बघू. पहिले काजू घेऊ. आणि तर तिकडे इथे गेलो, बघितलं ना अंगणेवाडीत गेलो, नंतर आपण ते हे बघितलं आणि आता आलोय जरा मसाला पापड खाऊन. दुपारी जे आलोय ना ते कंटिन्यू धावतोय, काही फिरत होत नाही. जरा मसाला पापड घालतोय, असं आहे. खाऊ आता नंतर रूमला जाऊन तर आरामात करायला डायरेक्ट, कंटिन्यू धावपळ. आणि आता बघूया संध्याकाळी कुठे बाहेर पडतोय काय, नाहीतर मग जेव्हा आणि मस्त आरामच. उद्या मग आपला पुढचा रूट आहे गणपतीपुळेपर्यंतचा. हे बघा इकडे आले आपले चिकन थाळी. असं चिकन, रस्सा, भात, सोलकढी.